जेव्हा इजॅक्युलेशन होतं तेव्हा फास्ट आणि त्या डॅमेज नसा झाल्या आणि आपण चांगलं पक्क ग्रीप देतो आणि त्या ग्रीपमुळे आपण केव्हा केव्हा इजॅक्युलेशन करण्यासाठी आणि त्याच्यामुळे तिथल्या जे बारीक बारीक कॅपिलरीज असतात इंद्रियामध्ये असतो तिथं आपलं रक्त साठवतं, ते स्पॉन्जी टिश्यू डॅमेज होतं, त्याची ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी कमी होते. नमस्कार मित्रांनो, हस्तमैथुन म्हणजे हाताने केलेलं मैथुन, त्याला आपण हस्तमैथुन किंवा मास्टरबेशन असं म्हणतो. मला वाटतं या जगामध्ये किंवा या जगाच्या पाठीवर कोणी असा एक व्यक्ती सापडणार नाही की ज्यानं केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये हस्तमैथुन केलेलं नाही. पण हस्तमैथुनाची केव्हा केव्हा केल्यामुळं प्युबर्टी पासूनच काही सवय लागून जातं, त्याचं ॲडिक्शन होऊन जातं आणि जर पोर्नोग्राफी बघत असाल तर अजून ॲडिक्शन होऊन जातं. तर तेव्हा जेव्हा नस कमजोर होते तेव्हा कोणते अत्याधुनिक उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न घेत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला चांगले वाटत असतील, काही सेक्स एज्युकेशन देत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या मराठी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा. मित्रांनो, केव्हाही तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की दिवस रात्र मेहनत करून तुमच्यासाठी मी नॉलेज देण्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवत असतो आणि खरोखर तुम्हाला सांगतो की आज माझे म्हणजे 3,21,000 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे. त्याच्यामुळे तुमची साथ पण मिळालेली आहे. पण जाता आता अजिबात कंजूसी करू नका. जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे की हस्तमैथुन केल्यामुळे जे नस कमजोरी का बरे येते, की वैवाहिक जीवनानंतर आपण तर डेली आपण इंटरकोर्स करतो तेव्हा तर आपल्याला नसांना कमजोरी येत नाही. मग हस्तमैथुन केल्यानंतर आपल्याला कमजोरी का बरं येते? त्याचं एकच कारण आहे की हस्तमैथुन करताना आपण जे आपल्या इंद्रियाला हाताचा वापर करतो हे थोडं हार्ड असतं आणि आपण चांगलं पक्क ग्रीप देतो आणि त्या ग्रीपमुळे आपण केव्हा केव्हा जेव्हा इजॅक्युलेशन होतं तेव्हा फास्ट इजॅक्युलेशन करण्यासाठी आपण खूप फास्ट मास्टरबेशन करतो आणि त्याच्यामुळे तिथल्या जे बारीक बारीक कॅपिलरीज असतात किंवा बारीक बारीक नसा असतात त्या डॅमेज होतात आणि त्या डॅमेज नसा झाल्या तर त्या स्पॉन्जी टिश्यू जो आपल्या इंद्रियामध्ये असतो तिथं आपलं रक्त साठवतं, ते स्पॉन्जी टिश्यू डॅमेज होतं, त्याची ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक कमजोरी येते, लैंगिक कमजोरी जाणवते. पण तर मित्रांनो, हे नपुंसकता किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन जर तुम्हाला लग्नाच्या अगोदर टाळायचं असेल आणि तुम्हाला इतकं नक्की माहित आहे की तुम्ही मास्टरबेशन खूप जास्त प्रमाणात केलेलं आहे तर नक्कीच माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या. कारण की माझ्या क्लिनिकला आलेली आहे नवीन थेरपी, याला आम्ही म्हणतो मोडस शॉकवेव्ह थेरपी. या मोडस शॉकवेव्ह थेरपीमुळे काय होतं की जे काही तुम्ही हस्तमैथुन केल्यामुळे नसा डॅमेज करून बसलेला आहात त्या नसा रिपेअर करण्यासाठी, नवीन नसा तयार करण्यासाठी आणि स्पॉन्जी टिश्यू ज्याच्यामध्ये असतं ज्याच्यामध्ये रक्त पूर्ण ॲब्झॉर्ब होतं त्या ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नक्कीच आपण शॉकवेव्ह थेरपीचा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये उपयोग करून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही लग्नाच्या अगोदर केली तर अतिउत्तम. तुम्हाला 12 सिटिंगचं ॲज पर द प्रोटोकॉल कोर्स करावा लागतो. आठवड्यातून 2 वेळा ही सिटिंग घेणं गरजेचं असतं. जर शक्य नसेल तर आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून किंवा मंथली पण तुम्ही एक सिटिंग घेऊ शकता आणि जे काही तुमचे हस्तमैथुनामुळे नस कमजोर झालेली आहे नक्कीच रिपेअर करण्यासाठी तुम्हाला मोडस शॉकवेव्ह थेरपी नक्कीच मदत करू शकतं. कारण की जगातील नंबर 1 आणि अत्याधुनिक पद्धत आहे जी माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला पण याचं बेनिफिट घ्यायचं असेल नक्की किंवा माझ्या स्क्रीनवर दिलेल्या फोनवर कॉल करा आणि नक्कीच माझ्या क्लिनिकला व्हिजिट देऊन माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये हे उपलब्ध आहे. तिथील तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि जे काही उपचार करतील ते चांगल्यात चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि बळकट बनवण्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी, नक्कीच आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे बसलेलो आहात. तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.